रेझ्युमे पाठवतात पण रिप्लाय येत नाही. हे होतंय का तुमच्यासोबत? कारण तुमच्या रेझ्युमेमध्ये अशा काही चुका आहेत ज्यामुळे HR तुमचा रेझ्युमे 5 सेकंदात रिजेक्ट करतात. 90% कॅन्डिडेट्स नकळते 8 चुका करतात आणि 8वी चुका ऐकल्यावर तर तुमचा मोठा भ्रम तुटणार आहे. आज आपण त्या मिस्टेक्स बघूया आणि त्या कशा फिक्स करायच्या तेही समजून घेऊया. नमस्कार, मी धनंजय डिकोड विथ DJ मध्ये तुमचं स्वागत करतो. इथे तुम्हाला भेटतात करिअर आणि बिझनेस ग्रोथसाठीच्या प्रॅक्टिकल टिप्स. एक प्रश्न विचारतो. तुम्ही रेझ्युमे पाठवतात 50 जागी, 100 जागी, रिस्पॉन्स येत नाही, कॉल्स येत नाहीत. तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही म्हणून असं झालं असेल, किंवा मार्केट स्लो आहे म्हणून असं झालं असेल, किंवा माझं लक नाही म्हणून असं झालं असेल. थांबा, 1 सेकंद थांबा. रियालिटी ही आहे की एक मोठ्या कंपनीमध्ये एका जॉब ओपनिंगसाठी सरासरी 250 रेझ्युमे येतात, पण HR त्यापैकी प्रत्येक रेझ्युमेला किती वेळ देतो माहिती का? 6 ते 7 सेकंद. आणि या 6 ते 7 सेकंदामध्ये तुमचं पूर्ण करिअर, तुमचे स्किल्स, तुमची मेहनत सगळी जज होते. सो तुमचा प्रॉब्लेम तुमचा एक्सपिरियन्स नाही, तुमचा रेझ्युमे 6 सेकंड्समध्ये अटेन्शन खेचत नाही हा आहे. या गोष्टी सिंपल आहेत पण फार कमी लोकांना माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल चेकलिस्ट देणार आहे जी तुम्ही आजच वापरू शकतात. आज आपण रेझ्युमेच्या 3 लेयर्सबद्दल बोलणार आहेत. लेयर नंबर 1 स्ट्रक्चर आणि डिझाईन, म्हणजे रेझ्युमे तुमचा कसा दिसतो. लेयर नंबर 2 म्हणजे कंटेंट आणि लँग्वेज, म्हणजे तुमचा रेझ्युमे काय सांगतो. आणि लेयर नंबर 3 म्हणजे आपण थोडी सायकोलॉजी बघणार आहे, म्हणजे तुमचा रेझ्युमे HRच्या मनात काय छाप सोडतोय. बहुतेक लोक फक्त लेयर नंबर 1 वरच काम करतात. आज आपण 3 लेयर कव्हर करणार आहोत. तुमची पहिली आणि मोठी चूक म्हणजे तुमचा खूप डिझाईन केलेला रेझ्युमे. कलरफुल आयकॉन्स, ग्राफिक्स हे बघून तुम्हाला वाटतं वा खूप प्रोफेशनल रेझ्युमे दिसतोय. पण रियालिटी काय माहिती आहे? ATS सिस्टीमला तो वाचताच येत नाही. आता ATS म्हणजे काय हा शब्द माहिती नसेल ना तर तुमचा रेझ्युमे कचऱ्यात जाणार हे लिहून घ्या. ATS म्हणजे ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम. बहुतेक मोठ्या कंपनीजना आज सॉफ्टवेअर वापरतात ज्याने तुमचा रेझ्युमे HRला दाखवण्याआधीच ऑटोमॅटिकली फिल्टर होतो. याचा अर्थ तुमचा रेझ्युमे पहिल्यांदा एका माणसाने नाही तर एका मशीनने वाचलेला असतो. आणि ती मशीन काय बघते माहिती आहे? कीवर्ड्स. एकदा चेक करा, जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे स्पेसिफिक वर्ड्स आहेत, प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा डेटा अनालिटिक्स किंवा क्लायंट हँडलिंग किंवा प्रोसेस एक्सलन्स, ते तुमच्या रेझ्युमेमध्ये आहेत का? चेक करा एकदा. तुम्ही रेझ्युमेमध्ये लिहिलंय वर्क ऑन एक्सेल, क्रिएटेड डॅशबोर्ड किंवा मॅनेज्ड क्लायंट्स किंवा प्रोसेस इम्प्रूव्हमेंट्स, हे सगळे मिसमॅच आहे. आणि हे मिसमॅच असेल तर तुमचा रेझ्युमे डायरेक्टली रिजेक्ट, HRला कधी दिसणार पण नाही. आता प्रॉब्लेम काय होतो माहिती का? तुम्ही डिझाईनमध्ये इतकी बिझी होता की तुमचा रेझ्युमेचा मेन कंटेंट जो आहे ना तो ATS सिस्टीमला समजतच नाही. एक्झाम्पल सांगतो. एका कॅन्डिडेटने एक खूप सुंदर रेझ्युमे बनवला, कलरफुल सिम्बॉल्स, खूप इन्फॉर्मेशन्स, पण 2 कॉलममध्ये ती इन्फॉर्मेशन दिली होती. ATSने फक्त डावीकडचा भाग वाचला, उजवीकडचा कम्प्लिटली इग्नोर झाला. आता तुमच्या मते दोघी कॉलम वाचले जातील, पण ATSच्या मते ते कम्प्लिटली डिफरंट आहेत. ATS गेस करत नाही, तो फक्त मॅच बघतो. म्हणजे काय? जॉबमध्ये प्रोसेस एक्सलन्स लिहिले असेल तर तुम्ही तेच शब्द वापरले पाहिजेत. म्हणून काय करायचं? प्रत्येक जॉब अप्लाय करण्याआधी जॉब डिस्क्रिप्शन नीट वाचा, त्यातले कीवर्ड्स हायलाइट करा. ते कीवर्ड्स तुमच्या रेझ्युमेमध्ये जेन्युइनली नॅचरली इन्क्लूड करा. हे बघा, हे काही कॉपी पेस्ट नाहीये, स्मार्ट एडिटिंग आहे. आणि एक बोनस टिप सांगतो, प्रत्येक वेगळ्या जॉबसाठी वेगळा रेझ्युमे बनवा, कारण जॉब डिस्क्रिप्शनचे कीवर्ड्स वेगवेगळे असतात. माझा एक मित्र आहे विक्रम, त्याने 50 ते 60 कंपनीजला सेम रेझ्युमे पाठवला, 0 रिस्पॉन्स. मग त्याने प्रत्येक जॉब डिस्क्रिप्शननुसार ना रेझ्युमेमध्ये 5 ते 6 कीवर्ड्स चेंज केले. मग काय, पुढच्या 2 आठवड्यात त्याला 7 ते 8 कॉल आले. हे बघा, ATS बीट केला नाही तर तुमचा गेम सुरू होण्याआधीच संपतो. म्हणून रेझ्युमे सुंदर नसला तरी चालेल, पण तो मशीनसाठी रीडेबल असला पाहिजे. आणि अजून एक बोनस टिप देतो, हे जे एक्सटेन्शन दिसतंय ना हे ऍड करा तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये आणि जादू बघा. दुसरी गोष्ट, रेझ्युमे किती पेजेसचा असावा? आता हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. यावर खूप कन्फ्युजन पण असतं. एक सिंपल रूल लावा जो खूप इफेक्टिव्ह असतो. 0 ते 5 वर्षाचा जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर 1 पेजचा रेझ्युमे ठेवा. 5 वर्षाच्या पेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर 2 पेजेसचा ठेवा मॅक्सिमम. आता मी हे का म्हणतोय? कारण HRला ना तुमची ऑटोबायोग्राफी नको असते, त्यांना ना तुमचा रिलेव्हंट स्नॅपशॉट हवा असतो. आता 2 पेजेसचा जर फ्रेशर्सचा रेझ्युमे असेल तर त्याला बघून HRला काय वाटेल? हा कॅन्डिडेट अजून पण आहे ना प्रायोरिटाईज करायला शिकलेले नाही. तुम्ही सांगा, जर समजा असं फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही HRला देत असणार तर तो इंटरव्ह्यूला बोलवणार आहे का? हे 1 पेज म्हणजे ना तुमचं लिमिटेशन नाही आहे, ती एक शिस्त आहे. जे इम्पॉर्टंट आहे तेच ठेवा, बाकी डिलीट करा. एडिटिंग करणं एक स्किल आहे. रेझ्युमे जितका स्क्रिप्ट तेवढा अट्रॅक्टिव्ह असतो, लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट, आणि ही कॉमन चूक प्रत्येक जण करतं, तुमच्या रेझ्युमेमध्ये असं लिहिलं आहे का? बघा एकदा, रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग सोशल मीडिया अकाउंट्स किंवा रिस्पॉन्सिबल फॉर टीम परफॉर्मन्स किंवा रिस्पॉन्सिबल फॉर अकाउंटिंग किंवा हँडल्ड अ मेंटेनन्स टीम. हे बघा, रिस्पॉन्सिबल फॉर हे वाचून HRला काय वाटतं माहिती आहे? तुमच्याकडे हे टास्क होतं जे तुम्ही केलं, नथिंग स्पेशल. बिकॉज किती चांगलं केलं, काय रिझल्ट आला हे मात्र दिसतच नाही. रिस्पॉन्सिबल फॉर हे वीक प्रेझेंटेशन आहे आणि फॉरगेटेबल पण आहे. त्याऐवजी ANI फ्रेमवर्क वापरा.
ॲक्शन वर्ब, नंबर आणि इम्पॅक्ट. कसं आहे हे बघा. रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग सोशल मीडिया अकाउंट्स, मॅनेज 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, ग्रो इंस्टाग्राम फॉलोइंग बाय 40% इन 6 months. किंवा रिस्पॉन्सिबल फॉर टीम परफॉर्मन्स, याच्याऐवजी लिहा हँडल 20+ टीम मेंबर्स अँड मेंटेन 95% एफिशियन्सी. किंवा तुम्ही लिहू शकता प्रोसेस्ड 500+ रेकॉर्ड्स डेली विथ 99% ॲक्युरेसी, रिड्युसिंग एरर्स बाय 30%. आता तुमचं जे आधी हँडल्ड मेंटेनन्स टीम होतं त्याऐवजी लिहू शकता तुम्ही मॅनेज 5 टेक्निशियन्स अँड इम्प्रूव्ड मशीन अपटाईम बाय 20%. लक्षात ठेवा, नंबर्स आणि रिझल्ट्स हे रेझ्युमेला जिवंत करतात. त्याच्या रोजच रिस्पॉन्सिबल फॉर वाचतो आणि रिजेक्ट करतो. नंबर्स म्हणजे प्रूफ आणि HR ला प्रूफ पाहिजे असतो. चौथी गोष्ट, आणि हे बहुतेक लोक एकतर मिस करतात किंवा चुकीचं लिहितात. रेझ्युमेच्या सुरुवातीला ना एक प्रोफेशनल समरी असायला हवी 3 ते 4 लाईन्सची. बरेच लोक इथे काय लिहितात माहिती आहे? आय एम हार्ड वर्किंग अँड डेडिकेटेड प्रोफेशनल अँड सिकिंग चॅलेंजिंग अपॉर्च्युनिटी. आता हे वाचून HR ला काय वाटतं माहिती आहे? अरे परत एक बोरिंग कॅन्डिडेट आला. का? कारण सगळेच लिहितात हो. हे जनरिक आहे, हे तुमच्याबद्दल काहीच सांगत नाही. स्ट्रॉंग समरी कशी असते? त्याच्यात तुमचा रोल असायला हवा, तुमची स्पेशालिटी असायला हवी, तुमचे मेजरेबल अचिव्हमेंट्स असायला हवे आणि तुम्हाला काय करायचं आहे ते पण मेन्शन केलेलं असावं. आता उदाहरण सांगतो डिजिटल मार्केटिंगचं. कसं लिहिणार सांगतो मी तुम्हाला. हे बघा, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह विथ 3 years ऑफ एक्सपिरियन्स इन SEO अँड पेड कॅम्पेन्स, डिलिवर्ड 2x ROI फॉर कमर्शियल क्लायंट्स इन FY 2023, लुकिंग टू ब्रिंग डेटा ड्रिव्हन ग्रोथ स्ट्रॅटेजीज टू अ फास्ट स्केलिंग स्टार्टअप. बघा, 3 लाईन्स, स्पेसिफिक नंबर आहे, डायरेक्शन आहे. हे वाचल्यानंतर HR ला एकच विचार येतो की हा कॅन्डिडेट रिलेव्हंट दिसतोय, म्हणून याचा रेझ्युमे पुढे पाठवू. तुमचा रेझ्युमे ना तुमचं एलिव्हेटर पिच आहे. 6 सेकंड्समध्ये हे एलिव्हेटर पिच जर अट्रॅक्टिव्ह नसेल ना तर लोक इग्नोर करतात. आता 5वी गोष्ट, आणि हे ऐकून थोडं हसायला येईल पण सिरियस आहे. तुमच्या स्किल्स सेक्शनमध्ये काय आहे? MS वर्ड, MS एक्सेल, MS PowerPoint, इंटरनेट ब्राउझिंग, गुड कम्युनिकेशन स्किल्स आहे का? थांबा 1 मिनटं थांबा. मला एक सांगा, 2025मध्ये MS वर्ड येणं हे काही स्किल आहे का? हे तर बेसिक लिटरसी आहे. हे CV मध्ये लिहिणं म्हणजे ना मला श्वास घेता येतो असं लिहिण्यासारखं आहे. स्किल सेक्शनमध्ये स्पेसिफिक, रिलेव्हंट, व्हेरिएबल स्किल्स लिहा. जसे गुगल ॲनालिटिक्स, मेटा ॲड्स मॅनेजर, पायथन, जावा, किंवा तुम्ही कॅनवा, गुगल ॲड्स, सेल्सफोर्स CRM, किंवा प्रोसेस एक्सलन्समध्ये DOE, मॉडेलिंग, किंवा ॲडव्हान्स एक्सेल, पिवट टेबल्स, हे सगळं लिहू शकतात. आणि जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेशन्स असतील ना तर ते हमखास टाका. फॉर एक्झाम्पल HubSpot, गुगल, कोर्सेरा, लिंक्डइन लर्निंग, हे नक्की मेन्शन करा. तुमच्याकडे ना सर्टिफिकेशन असतील तर तुम्ही सेल्फ मोटिवेट आहात असं दिसतं. सॉफ्ट स्किलबद्दल ना टीम प्लेयर, गुड कम्युनिकेशन, हार्ड वर्किंग हे लिहू नका, कारण हे लिहून प्रूव्ह होत नाही. हे सगळेच लिहितात. सॉफ्ट स्किल दाखवायचे असतील तर अचिव्हमेंट्समधून दाखवा. आता 6वी गोष्ट, आणि हे प्युअरली सायकोलॉजिकल आहे. 250पेक्षा जास्त रेझ्युमे येतात त्याच्याकडे. त्यातले किमान 200 रेझ्युमे कसे दिसतात माहिती? गच्च टेक्स्टने भरलेले, एव्हरी इंच कवर्ड, मार्जिन्स नाही, ब्रिदेबल स्पेस नाही. आता हे HR बघतो तेव्हा आठ्या गोळा करतो, थकतो आणि स्किप करतो. व्हाईट स्पेस म्हणजे रिकामी जागा. हे विकनेस नाही आहे, स्ट्रेंथ आहे. तर फोटोग्राफीमध्येच बघा ना, ही जी निगेटिव्ह स्पेसची कन्सेप्ट आहे ना, ही खूप अट्रॅक्टिव्ह फोटोज देते माहिती आहे. एक सिम्पल रूल सांगतो आणि हे तुम्ही लिहू पण शकतात. मार्जिन्स कमीत कमी 0.75 इंच ठेवा. लाईन स्पेसिंग 1.15 ते 1.2 ठेवा. प्रत्येक सेक्शनमध्ये थोडासा गॅप ठेवा. बुलेट पॉईंट्स 3 ते 5 पर्यंत लिमिट करा, जास्त नका करू. एक क्लीन आणि ब्रिदेबल रेझ्युमे ना HR ला अनकॉन्शियसली सांगतो की हा माणूस ऑर्गनाइज्ड आहे, क्लिअर थिंकर. बघा, डिझाईनने फक्त तुमचं अटेन्शन नाही तर तुमचं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायला हवं. तुमचा रेझ्युमे बघताना ना HR ला कम्फर्टेबल वाटायला हवं, तरच तो रेझ्युमे वाचेल. लक्षात ठेवा. आता 7वी गोष्ट, आणि हे 5 मिनिटाचं काम आहे जे 95% लोक करत नाही. तुमच्या रेझ्युमेमध्ये लिंक्डइन प्रोफाईल आहे का? असेल तर URL काय आहे ते एकदा चेक करा. बहुतेक लोकांचा लिंक्डइन URL ना असा असतो. आता रॅन्डम नंबर्स बघून HR ला काय वाटतं माहिती आहे? की हा माणूस आहे ना डिटेलकडे लक्षच देत नाही. त्यापेक्षा हे करा, लिंक्डइनवर जा, सेटिंग्समध्ये एडिट पब्लिक प्रोफाईल अँड URL असं असतं. तिथे कस्टमर URL सेट करा. हा असा क्लीन, प्रोफेशनल अँड मेमोरेबल. आणि लिंक्डइन प्रोफाईल ना तुमच्या रेझ्युमेशी मॅच असायला हवा. फोटो प्रोफेशनल असायला हवा. हेडलाईन स्ट्रॉंग असायला हवी आणि रिसेंट ॲक्टिव्हिटी दिसायलाच पाहिजे. का? कारण आजकाल ना जवळपास 87% HR मॅनेजर्स कॅन्डिडेट्सना लिंक्डइनवर व्हेरीफाय करतात त्यांच्या इंटरव्ह्यूच्या आधीच. तुमचा लिंक्डइन म्हणजे ना तुमचा डिजिटल रिझ्युमे. तो अपडेट नाही तर तुमचा गेम तिथेच एंड होतो. 5 मिनिटं घ्या, कस्टम URL तयार करा आताच. एक बोनस टिप जे बरेच लोक स्किप करतात, ऑलमोस्ट सगळेच करतात, कव्हर लेटर. आता तुम्ही बोलणार कव्हर लेटर कोण वाचतं? हो, 60% HR कव्हर लेटर स्किप करतात, पण 40% तर वाचतात ना.
आणि सिनियर रोलसाठी कव्हर लेटर बऱ्याचदा ना एक डिसाइडिंग फॅक्टर असतो. हे बघा, स्ट्रॉंग कव्हर लेटर होण्यासाठी एक रूल असायला पाहिजे. पहिल्या लाईनमध्येच हुक असायला हवा. जसं तुम्ही लिहू शकतात, मागच्या वर्षी मी एकट्याने एक कॅम्पेन रन केला ज्याने कंपनीला 15 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट केला. HR ला पहिल्या लाईनमध्येच तुम्ही काय व्हॅल्यू देणार आहे ते सांगा. आता कव्हर लेटर म्हणजे रेझ्युमेची कॉपी नाही, ती तुमची पिच आहे. शॉर्ट, स्पेसिफिक आणि पॉवरफुल. चला तर आता रिकॅप करूया. लेअर नंबर 1, स्ट्रक्चर अँड डिझाईन. त्यात बघितलं आपण ATS काय करतो? कीवर्ड शोधतो. तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनचे ते अलाइन करा. दुसरं, 1 पेज रेझ्युमे फ्रेशरसाठी, 2 पेजेसचा रेझ्युमे मॅक्सिमम. नंतर लेअर नंबर 2 बघितलं आपण, कंटेंट अँड लँग्वेज. त्याच्यात बघितलं की रिस्पॉन्सिबल फॉर हा शब्द काढून टाका, त्याऐवजी ANI फ्रेमवर्क यूज करा. ॲक्शन, नंबर, इम्पॅक्ट. त्यानंतर बघितलं आपण प्रोफेशनल समरी, 3 ते 4 लाईन्समध्ये, स्पेसिफिक, मेजरेबल. त्यानंतर स्किल सेक्शनमध्ये रिलेव्हंट, व्हेरीफायबल स्किल्स लिहा. MS वर्ड, एक्सेल लिहू नका. तिसरा लेअर बघितला आपण सायकोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यात बघितलं व्हाईट स्पेस. जर व्हाईट स्पेस असली तर तुमचा रेझ्युमे ऑर्गनाइज्ड आणि क्लीन दिसतो. 7वं, लिंक्डइन कस्टम URL. 5 मिनिटाचं काम आहे. कसं करायचं ते व्हिडिओमध्ये बघा. 8वा, कव्हर लेटर. पहिल्या लाईनमध्येच हुक असायला हवा. आता तुमच्यासाठी ही रेडीमेड चेकलिस्ट, जसं मी बोललो होतो, यानुसार तुमचा रेझ्युमे चेक करा आणि सिलेक्ट होण्याचे चान्स वाढवा. तुम्हाला याची एक्सेल हवी असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. आता एक बिटर ट्रूथ, तुमच्याकडे टॅलेंट आहे, एक्सपिरियन्स आहे, स्किल्स आहे, पण रेझ्युमे त्या टॅलेंटला रिप्रेझेंट करत नसेल ना तर टॅलेंट कोणाला दिसणार पण नाही. तुमचा रेझ्युमे म्हणजे ना तुमचं एक प्रोफेशनल डोर आहे. डोर अट्रॅक्टिव्ह नसेल ना तर आतला रूम कितीही सुंदर असला तरी कोणी आत येणार नाही. आत्ता तुमचा रेझ्युमे उघडा आणि या 8 गोष्टी चेक करा. एक करून फिक्स पण करा. नेक्स्ट इंटरव्ह्यू कॉल नक्की येईल लवकरच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा आणि शेअर करा. त्या मित्राला जो रेझ्युमे पाठवून थकलाय पण त्याला कॉल्स येत नाही, हा व्हिडिओ कदाचित त्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. बरं, कमेंटमध्ये सांगा की या 8 टिप्सपैकी कोणती टिप तुम्हाला माहित नव्हती. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन टॉपिक घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही काय करणार? शिकत राहा, ग्रो करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.